आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका महापौरपद आता ओबीसीसाठी राखीव झालेलं आहे. कोल्हापुरात भाजपचा महापौर होणार हे यापूर्वीच घोषित झालेलं आहे, कारण तसा निर्णय झाला आहे मोठा भाव म्हणून. त्यामुळे आता कोल्हापुरात भाजपचे महापौर कोण होणार? ओबीसीमध्ये भाजपच्या वतीनं 5 नगरसेवक निवडून आलेत. त्यामध्ये प्रमोद देसाई, विशाल शिराळे, विजय सिंह उर्फ रिंकू देसाई, सुरेखा ओटवकर आणि वैभव कुंभार हे 5 नगरसेवक ओबीसी गटातून निवडून आलेले आहेत. आता महिला झाल्यास सुरेखा ओटवकर हे एकमेव नाव असेल भाजपकडं, आणि ओबीसी पुरुष असेल तर 4 नावं आहेत: प्रमोद देसाई, विशाल शिराळे, विजय देसाई आणि वैभव कुंभार. आता या 5 नगरसेवकामधील महापौर पदाचा मान कोणाला मिळणार याची प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. दुसरीकडं आमचाच महापौर होणार असे बॅनरबाजी शिवसेनेनं केलेली आहे. सध्या तरी आरक्षण पडले ते ओबीसी, कोल्हापूर ओबीसी महापौरपद. त्यामुळे आता 5 मध्ये कोणाला संधी मिळणार याची प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. पाहूया आता काय होते ते. जर महिलांसाठी राखीव झाले तर सुरेखा ओटवकर प्रभाग क्रमांक 20मधून या निवडून आलेल्या आहेत आणि पहिल्यांदाच या महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत. हे 5ही नगरसेवक हे पहिल्यांदाच महापालिकेत निवडून आलेत. त्यामुळे आता कोण नशीबवान ठरणार हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.